क्या बोलते भाई लोक, जय शिवराय. उठलो सकाळी सकाळी. त्यानंतर फांटेल्यावर गेलो. साहेबराव म्हणलं त्याला म्हणलं धामून घालतो. तिकडून साम्या आला. साम्या म्हणते मी येतो म्हणते. मला ठीक आहे म्हटलं. मग तिघे जण टू व्हीलर घेतली साम्याची. धामणगाव जायसाठी निघालो. पोचलो डायरेक्ट बायपासवर पोचल्यानंतर गेलो समाधान पाहिजे. मग पोट्टेवाला म्हटलं नाश्ता करता. पोट्टेवाला नाही म्हणे. मी म्हटलं राहू दे माझी सोय नाही म्हटलं. मग गेलो जुबेरभाईच्या दुकानावर गेलो. जुबेरभाई म्हणते एक काम कर म्हणते, तू गॅरेजमध्ये अनिकेत आहे म्हणते, त्याला घेऊन चहा आणायला चालला जाय म्हणते. मला ठीक आहे म्हटलं. मग डायरेक्ट गेलो गॅरेजमध्ये. तिथं अनिकेतला गेला. तिथून गेलो सुभाष भाऊपाशी. सुभाष भाऊला म्हटलं डायरेक्ट इशारा कॉपी द्या म्हटलं, कोणती बी म्हणे. मग त्याला व्हिडिओ दाखवला. मग यानं घेतली अनिकेतनं इशारा कॉपी, थेगी पेलो. मग बोलावलं जुबेरभाईच्या गॅरेजवर. मग तिथं गेलो. बा अण्णा गिन्ना बसूनच होता. मग तो काय म्हणते, आपण म्हणते काम आहे म्हणते बाबुडगावला जाऊ म्हणते. मला ठीक आहे. मग तिथून गेलो आम्ही बाबुडगावच्या पहिले इथं गेलो धनवडीले येऊन घेतलं भाऊ जावेद भाईले घेतल्यानंतर मग मी साम्या जावेद भाई आणि अनिकेत चौघजण अण्णा गिन्ना निघालो जासाठी. पहिले गेलो देवगावनंतर मग गेलो बाबुडगावले गेल्यानंतर पहिले टाकलं डिझेल तुमच्या भावानं 500 रुपयाचं दिलं टाकून. म्हटलं जाऊ दे अण्णाले, तूही काय आठवण ठेवशील म्हटलं. मग त्यानंतर काम केलं. आलो धामणगावात आल्यानंतर मग आवेशभाई होता. आवेशभाई तर मग तिथं गजनी बसतं नाचू राहिला होता पैपून काय. मग त्यानंतर आवेशभाईनं घेतल्या वेल्डरचं काम हाती, मस्त वेल्डिंगचं काम करू राहिला. काय मी शिकतो म्हणे का. मग त्यानंतर गेलो आम्ही हार्डवेअरमध्ये गेल्यानंतर जुबेरभाईनं मी दोघंजण गेलो. तिथून मग डबल वापस आलो पत्रा घेऊन. आम्हाला खालच्या प्लेटा लावायच्या होत्या झाडप्या लावासाठी. मग त्यानंतर जुबेरभाई काम केलं. तिकडून निघालो मी घराच्या रस्त्यानं 10:30 वाजता. चला मग आजचा ब्लॉग इथं संपवतो. बाकीचं उद्या बोलू. ऋषा बोलते लोगों के दिल के दरवाजे खोलते.